नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, भरपूर साऱ्या पालकांचे मुलांचे RTमध्ये नंबर लागलेले आहेत, परंतु असे काही पालक आहेत ज्यांना अजून कन्फ्युजन आहे की भाडे करारनामाबद्दल, म्हणजेच जो काही पत्त्याचा पुरावा आहे त्याबद्दल काही पालकांना अजून कन्फ्युजन आहे. तर ते कन्फ्युजन तुमचं दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा. तुम्ही इथे पाहू शकता, महाराष्ट्र शासनाचं प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्यामार्फत 13 जानेवारी 2025 रोजी हा जो प्रसिद्धीपत्रक आहे हे काढण्यात आलेला आहे आणि RTच्या ऑफिशियल साईटवरची माहिती आहे. माझ्या मनाची मी माहिती काही सांगत नाही आहे, तर त्यामुळे ही माहिती तुम्ही पाहून घ्या. यामध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता ज्या काही सूचना होत्या ह्या सूचना दिल्या होत्या, परंतु तुम्ही वाचल्यात की नाही वाचल्यात हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही वाचल्या नसतील तर परत एकदा हा व्हिडिओ बघा, कारण आता तुम्हाला पडताळणी समितीकडे जायचं आहे. तर त्या अगोदर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आणि तुमच्या मनातील डाऊट क्लिअर होणं देखील गरजेचं आहे. तर पहा, आपण भाडे करारनामाबद्दल या व्हिडिओमध्ये फक्त बोलणार आहे. बाकीचे डॉक्युमेंटवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तो सेपरेट घेऊन येईल, तसं तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्ही इथे पाहू शकताय निवासी पुरावा. आता निवासी पुराव्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तुम्ही इथे पहा. 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात, उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडे करार हा ग्राह्य धरण्यात येईल. पण सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणं गरजेचं आहे. तसेच भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे त्यांनी सांगितलेला आहे. तुम्ही जो RTचा फॉर्म भरणार आहे, समजा तुम्ही 2 तारखेला फॉर्म भरणार आहेत, तर तुमचं रेंट ॲग्रीमेंट जे आहे ते 1 तारखेला तयार झालेलं पाहिजे आहे, तरच तुमचं ते रेंट ॲग्रीमेंट इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि जे काही रेंट ॲग्रीमेंट तुम्ही बनवणार आहे त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असायला पाहिजे. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडणार आहेत त्यांच्या घराची पडताळणी देखील करण्यात येणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी राहताय की नाही राहताय, आणि ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक किंवा पालक राहत नाही असे जेव्हा आढळून आले तर शिक्षणाधिकारी येतात ते पडताळणी करायला घराची, आणि तिथे जवळ आल्यानंतर तुम्ही तिथे राहत नाही असं जर आढळून आलं तर त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व प्रवेश मिळाला असल्यास तो देखील रद्द करण्यात येईल. तर ज्यांना हा डाऊट होता की भाडे करारनामा आम्ही लॉटरीमध्ये नंबर लागल्याच्या नंतर काढला तर चालेल का, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळालं असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.